जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिते यांच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचं मोठ्या उत्साहात संपन्न झालं। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे, अध्यक्ष शिवराज कॉलेज गडिंग्लज हे लाभले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मेघाताई संतोषराव डहाळे, जिल्हाध्यक्ष शिवराज प्रतिष्ठान अहिल्यानगर या लाभल्या होत्या। उद्घाटक माननीय पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांचे करण्यात आले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर श्रीकांत पाटील, प्रसिद्ध कादंबरीकार लेखक घुडकी हे लाभले होते। प्रतिमा पूजन ज्येष्ठ लेखक पत्रकार बाळासाहेब तोरसकर ठाणे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचप्रमाणे पत्रकार रेखा दिनकर पाटील उपस्थित होत्या। सूत्रसंचालन कवी दीपक पवार सर रुकडी यांनी, तर स्वागत आयोजक लखन कांबळे यांनी केला। कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांनी ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केलं, तसेच त्यांनी आपल्या सर्वांना मौलिक असं मार्गदर्शन केलं। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी, तालुका हातकणंगले। सरकारांच्या माध्यमातून एक ग्रामीण अशा प्रकारची साहित्याची चळवळ मूळ धरू लागलेली आहे। या चळवळीला ज्यांची ताकद असते, ज्यांचं बळ असतं, ज्यांची प्रेरणा असते, ज्यांचं मार्गदर्शन असतं, ते ख्यातकीर्त वक्ते आणि साहित्यिक ज्यांचा काल वाढदिवस झाला त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आदरणीय कुऱ्हाडे सर, ज्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या कार्याची दखल तिथल्या लोकांना घ्यायला लावली, ते तोरसकर सर, व्यासपीठावरचे बाकीचे सगळे मान्यवर, आणि कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल किंवा अनुषंगिक क्षेत्र असतील, या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारचं काम केलेले व्यासपीठाच्या समोरचे आपण सगळे सन्माननीय। अशा प्रकारच्या सोहळ्यांची खऱ्या अर्थानं या नव्या पिढीला किंवा ज्यांनी काम केलं त्याने आपलं काम अधिक गतीनं करावं, अधिक उत्साहानं करावं, म्हणून अशा प्रकारचे सन्मान सोहळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरे होत असताना आपल्याला बघायला मिळतात। तसं पाहिलं तर या साहित्य चळवळीशी निगडीत असणारा मी आणि या सभागृहामध्ये या ठिकाणी अतिशय अल्पावधीमध्ये ज्याने संगीतामध्ये आपलं नाव कोरलं, ज्याने कथाकथनामध्ये आपलं नाव अधोरेखित केलं, ते मानकर सर आहे की अलीकडच्या काळात नव्या पिढीतला लोकांच्या हृदयाला भिडणारा, कथाकथन करणारा एक कथाकथनकार म्हणून त्यांची ओळख आज सर्वदूर पसरते आहे। पण या ठिकाणी बरीच मंडळी आहेत, मग ते धाराशिवचे उजरे असतील किंवा आमचे फौजी असतील, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, तरी परंतु या माणसांनी केलेलं काम त्या अगोदर ते नाश्ता द्यायला सुरू करतो, या लागल्या आता तू सकाळपासून सांगायला जाईल, मी सकाळपासून या लागलोय, तुझा नाश्ता घ्यायला लागलाय, वाजले की 12 मारता उपवास कुठे त्याच्याला बसून जायच नाही, बरोबर आहे ना? आणि आता एक करायचं, लखन साहेब, हो लखन, ते राहू दे आता तर आजचं काम होतं ते करू देत, बसू देत, पण उद्याचं पुढच्या वेळेचं सांगतो, पुढचा कार्यक्रम करीत असताना बंद करते फोन, बंद, माझा ऐक जरा, तुझा ऐकून मी गडिंग्लजून इथे येतोय आणि इथं आल्यावर माझा ऐकत नाहीस। पुढच्या वेळेला मी सगळ्या बंधू भगिनींच्या साक्षीनं सांगतो, मी याला म्हटलं की आता
मलाच यायला लेट झाला, सगळ्यांना लेट असंच व्हायलंय, त्याबद्दल मी पहिल्यांदा क्षमा मागतो. पण पुढच्या वेळाही आपण दोघांनी कवी सरकार आपण संयोजकांनी चूक दुरुस्त करायची. हा कार्यक्रम ठेवलाय बरोबर आहे, 11लाच टायमिंग करेक्ट आहे, पण मध्ये जेवण ठेवायचं. पुढच्या वेळा काय 100-200 लोक आलेले असतात, काय 5,000 रुपये खर्च येईल, ते मी गरीबमधून पाठवतो आदल्या दिवशी याच्या खात्यावर. पण उपवासी पाठवायचे नाही कुणाला, लक्षात ठेव. आणि गरीबमधून का पाठवतो म्हणालोय तर हे पोरगा अगदी गोरगरीब समाजातला, शेतकरी समाजातला हा तरुण मुलगा धाडसानं हे व्यासपीठ उभा करायला लागलाय. कवी सरकार आणि इतर काही जणांनी त्याला प्रोत्साहन दिलं, त्यामुळं या वयात हे धाडस तो करायला लागलाय. अशी किती मुलं असतात आपल्या समाजामध्ये, समाजाचा विचार करणारी अशी किती मुलं असतात. खरं तर याचं वय किती तुझं? 32. लगीन झालंय काय? मग सासूची पोरगी आली आहे का इथं? म्हणजे तुझ्या कार्यक्रमापेक्षा तिच्या पाहुण्यांचा कार्यक्रम महत्वाचा. आता पुढच्या वेळेला तिला इथं घेऊन यायचं का बहिणी? बक्षीस देणाऱ्यांनी सगळ्यांनी आपापले साथीदार आणलेत का नाही? आणलेत ना? बारसा आहे, ठीक आहे. पुढच्या वेळेला जर बारसा सोडून असेल तर काय ते करायचं आणि कार्यक्रम करायचा. एक तुला एक का सांगायला लागलोय तर तुम्ही आता त्या अनाउन्सरने मी 4-5 वेळा सांगितलं, यांनी सांगितलं हे मार्गदर्शक आहेत म्हणून. कोण हे? ठीक आहे, मग मार्ग तुला पुढचा दाखवायला नको? आम्ही ज्या आयुष्यात ज्या मार्गाने आम्ही चाललोय तो मार्ग दाखवणारे सुद्धा या भागातलेच काही जण होते. विशेषतः कुर्ळे सर, भोगावतीचे मुख्याध्यापक कुर्ळे सर, प्रसिद्ध साहित्यिक, दुर्दैवानं गेल्या वर्षी रात्री बाहेर पडले औषध घ्यायला, गोळ्या आणायला 1 वाजता घरातल्यांना न सांगता. आणि म्हातारपणीचं वय 80च्या पुढचं, ते येताना विस्मृती झाली आणि इकडं तिकडं गल्लीत फिरायला लागले. तोपर्यंत एक गाडी आली आणि कुणीतरी त्यांना विचारलं कुठं जायचं आहे? तर मी कुर्ळे सर इथंच राहतो, पण मला घर आठवण्यात आलंय, मला माझ्या घरापर्यंत सोडशीला काय? म्हातारपणी असं होतंय बरं काय. आणि एक 10 वर्षाने आता बोलवलंय ते म्हातारपणी असंच विचारणार आहे. बोलवलं सर गरीबला नेऊन सोडायची जबाबदारी तुझी. हा तर ते असं झाली विस्मृती पाप कुर्ळे सरांना. आणि त्या गाडीवाल्याने काय करावं? या 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 तुम्हाला सोडतो मी म्हटला. गाडीत बसवून घेतला. त्याच्या लक्षात आलं की याच्या सगळ्या हातातले दोन्ही बाजूला अंगठ्या हे सगळं गळ्यातली सोन्याचं किमान 10 तोळ्याचं हे दागिनं ह्याच्या अंगावर आहे ते लक्षात आलं. आणि त्याने गाडी न थांबवता रात्री 1 वाजता कोल्हापूरच्या बाहेर नेली आणि कुठं त्या म्हाताऱ्याला मारून टाकलं माहित नाही. तेवढं दागिने तेवढं काढून घेतला म्हणजे त्याला 10 लाख रुपये मिळालेच की. 10 तोळे सोनं होतं. कसं होतंय बघा आपल्या समाजात. म्हणून आपण वृद्धापकाळामध्ये स्वतःला जपलं पाहिजे प्रत्येकाने. आज लागायत वर्षभर झालं आम्ही उडतोय, पण त्या मारणाऱ्याचा आणि कुर्ळे सरांचाही पत्ता लागेना झालाय. जर ते असते तर नक्की सांगतो आज लखनच्या या कार्यक्रमाला न बोलवता इथे आले असते, कारण त्यांचं हे कार्यक्षेत्र होतं. या गावातली शेकडो मुलं पदवीधर करून शिकवून त्यांनी सगळीकडे घडवलेली होती भोगावती विद्यालयामधून. त्यापैकीच हे एक होते. तुम्ही शिकला का मॅडम?
हो धन्यवाद. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.